अजितदादांच्या राष्ट्रवादीने भाजप विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। अरुणाचल प्रदेशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षावर भाजपने जीवघेणा हल्ला केला असा आरोप दादांच्या पक्षाचा आहे। लीका सय्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यावर भाजपने हल्ला केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आरोप होतोय। अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काय तक्रार करण्यात आली आयोगाकडे? अरुणाचल प्रदेशमध्ये जर आपण पाहिलं तर 60 विधानसभा जागांसाठी या ठिकाणी निवडणूक होत आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीवरच लोकसभेची निवडणूक होत आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या पक्षाने काही उमेदवार मतदार याच्यामध्ये उतरवलेले आहेत ऐन निवडणुकीच्या रिंगणामध्ये। आणि जरी त्यांची इकडे जर आपण पाहिलं राष्ट्रीय स्तरावरती एनडीएमध्ये जरी असले तरी विधानसभा निवडणुकीमध्ये हे दोन्ही पक्ष वेगळे आहेत। आणि त्यांच्या या उमेदवाराला जर आपण पाहिलं तर त्यांचा लिका सय्या म्हणून जे उमेदवार आहे त्यांच्या गाडीवरती हल्ला झाल्याची तक्रार जी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगात करण्यात आली आहे। वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्या आहेत, त्यांच्या गाड्यावरती त्या ठिकाणी हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता या सगळ्या हल्ल्यावरती निवडणूक आयोग काय ऍक्शन घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।